जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। तर मग देवाची प्रिय मुले, ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला। परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये। तसेच अमंगळपणा, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न होऊ, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो। जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे, असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात। पोकळ भाषणाने कुणी तुम्हास फसू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो। म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका, कारण पूर्वी तुम्ही अंधकाराचे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात। प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते। प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा। अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे। सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे। म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल। म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला। वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे। म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या। द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा। स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा। आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा। आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा। ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा। वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो। आमेन।